कॅच 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 कॅच. हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात सगळे? ॲक्च्युली खूप दिवस झाले मी व्लॉग अपलोड करत नव्हती. ॲक्च्युली बिझी लाईफस्टाईलमुळे रोज ऑफिस 10 to 7, सो व्लॉग बनवायला काही टाईमच भेटत नव्हता. सो आज म्हटलं संडे आहे तर व्लॉग बनवावा एखादा. ॲक्च्युली आता मी रेडी होऊन रील्स बनवायला जाणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आल्यावरती DY पटेल स्टेडियममध्ये आज मॅच आहे मुलींची क्रिकेट, तर तिकडे आम्ही जाणार आहोत. तर चला रेडी होऊन भेटूयात पुन्हा आपण. बाय. हाय. तर रेडी होऊन आम्ही आलो आहोत गार्डनमध्ये रील्स बनवण्यासाठी. तुम्ही बघू शकता किती छान गार्डन आहे. नेहमी मी इकडेच येते रील्स बनवण्यासाठी, कारण इकडे कोणीच नसतं, पूर्ण शांतता असते आणि रील्स बनवण्यासाठी थोडीशी प्रायव्हसी पण भेटते कोणी नसल्यामुळे. आणि आज खास करून मी माझ्या ओन व्हॉईसमध्ये रील्स शूट करणार आहे. फर्स्ट टाईम. ॲक्च्युली याच्या आधी पण बनवल्या होत्या, त्या व्हायरल झाल्या होत्या. तुम्ही बघू शकता माझ्या इंस्टाग्रामच्या ID पिन करून ठेवल्या आहेत मी. ही माझी इंस्टाग्रामची ID आहे. नक्की तुम्ही जाऊन तिकडे जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करू शकता आणि रील्सला लाईक आणि शेअर करू शकता. तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहेत माझ्या यूट्यूब चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती पण नक्की फॉलो करा. आणि कशी दिसते मी आज नक्की कमेंट करून सांगा. कमेंट्स ऑन आहेत. चला तू मग आता रील शूट करूया. थोड्या वेळानंतर पुन्हा भेटूयात आपण. बाय. तू काढून दे. काय फुल? कोणतं फुल? दे ना यार, माझा हात नाही पोचणार. बघ पोचतोय का? ते खाली पण नाही, ते पाणी. उडी मार वरती. काय पण उडी मार. काढून दे. काय एवढं माझा हात आहे का पोचायला? अरे तुझा हात पोचेल. बघू एकदम. तू काढ धर. झाली मनशांती. मोगरा वाटतं. कोणता असू दे. चल व्हिडिओज बनव आता लवकर. जायचंय ना संध्याकाळी. चल व्हिडिओ बनवू. जस्ट व्हिडिओ बनवून झाल्यात. आता आम्ही घरी जायला निघतोय. घरी जाऊन मस्त जेवण वगैरे फ्रेश होऊन आराम करून परत इव्हनिंगला निघायचं आहे क्रिकेट बघण्यासाठी. मॅच इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत बघ. मलाही बघायला मिळेल आज DY पाटील स्टेडियममध्ये कशी वाईब असणार आहे. जर तुम्हाला जायला पॉसिबल नसेल क्रिकेट बघण्यासाठी तर तुम्ही माझ्या ब्लॉगमधून पण बघू शकता. पण नक्की तुम्हाला सांगेल की तुम्ही पण बघायला या म्हणून. आणि आपण आपल्या टीम इंडियासाठी चेअरअप करूया मस्त. झालं. घरी आली आहे मी आणि जस्ट माझं जेवण झालं आहे. बसली आहे मस्त चेंज वगैरे करून. माझं मिठू आहे का? किस गए? तर आता मस्त आराम करते थोडा वेळ. भेटूयात पुन्हा इव्हनिंगमध्ये. हाय, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. जस्ट मी झोपून उठली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की क्रिकेट बघायला जायचं आहे, तर त्यासाठी चला आता फ्रेश होते मस्त आणि रेडी होते. तोपर्यंत मी चहा ठेवते. हाय, चहा रेडी झालाय. चहा पिऊन आता मी पण रेडी होते. हाय, चहा वगैरे पिऊन झालाय. जस्ट माझं रेडी होते मी आता. जास्त उशीर नाही करत.
काजळ लावलंय मी. मेकअप काय जास्त करत नाही, पावडर, काजळ, लिपस्टिक. अशा प्रकारे मी पूर्ण रेडी झाली आहे. आता आपण निघूयात, कारण मला इकडून चालत जावं लागेल स्टॉप. लेट नको व्हायला अजून. ही माझी बाल्कनी आहे आणि तुम्हाला दिसतच असेल इकडून ट्रेन येते. नेहमी ट्रेनचा आवाज येत असतो आणि हा असा व्ह्यू दिसतो. जस्ट आम्ही पोहोचलोय DY पाटील स्टेडियमच्या बाहेर आणि आता तिकीटं पण भेटली आहेत जस्ट आम्हाला. तर आतमध्ये जाऊन भेटूयात. खूप गर्दी आहे आणि 7 वाजता मॅच स्टार्ट होणार आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे आतमध्ये जाण्यासाठी. तर लेट नको व्हायला म्हणून आपण निघूया तिथून. आतमध्ये जाऊन पुन्हा भेटू. All right, ladies and gentlemen, boys and girls, stadium of India. मी DY पाटील स्टेडियममध्ये पोहोचलो आहोत. तुम्ही बघू शकता DY पाटील स्टेडियम. आता मॅच स्टार्ट होणार आहे. दोन्ही पण ओपनर आलेत आता. कसं वाटतंय? खूप एक्सायटेड मी बघायला. आता होईल चालू. फर्स्ट बॉल. Opening batters for Team India, Uma Chetri and Smriti Mandana. स्नॅप नंतर काय? दोन ओव्हर आणि 18 रन झाले विदाउट लॉस आपल्या इंडियाचे. अजून एक चौका मारलाय जस्ट. परत मारेल वाटतं. जस्ट फर्स्ट इनिंग संपली आहे. सेकंड इनिंगला स्टार्ट झालं आहे आणि इंडियाचे 198 रन्स झालेत. आता बघूयात वेस्ट इंडिजचे किती रन्स होत आहे. आम्ही आधी मधल्या रोमध्ये बसलो होतो, आता वरच्या रोमध्ये आलो. इकडून व्ह्यू खूप छान दिसतोय. तुम्ही
जस्ट आमच्या दोघांमध्ये बेट लागली आहे. इंडिया जिंकली तर मी चायनीज पार्टी देणार आणि इंडिया हारली तर पराग. तर आता मॅच खूप एक्सायटेड झाली आहे. 12 ओव्हरमध्ये 97 वेस्ट इंडिजचे रन्स झाले. बघू आता पुढे काय होतं. लेट्स सी. आता तर खूप मॅच एक्सायटेड झाले. बघूया आता कोण जिंकतं. इंडिया जिंकले तर हिच्याकडून पार्टी भेटणार आहे मला. बघूयात आता. वेस्ट इंडिजची चौथी विकेट गेली आता. बघूयात. 13.3 ओव्हर झाली आहेत आता. 108 रन पण झालेत. बरोबर. बघूयात आता काय होतं पुढे. लेट्स सी. काय मस्त कॅच पकडली आता तिने. काय झालं, काय वाटतं विकेट? तुला वाटतंय का आता विकेट? मला दिसला नाही. हो तर दिसली out झाली. बघूयात. DRS घेतलाय ना. आउट की नॉट आउट? Out. नॉट आउट. काय बेट लावायचा टायमच नाही भेटत. 111 झाले. 4 विकेट गेल्यात. 14वी ओव्हर चालू आहे. कॅच 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 कॅच. त्याचे कॅप्चर झालं याच्यामध्ये. जीतेगा भाई, जीतेगा इंडिया, जीतेगा भाई. तिसरी कॅच तरी पकडली नशीब. एक बॉलमध्ये 50 रन हवेत, जे की आता होणार नाही आहे. तर अशा प्रकारे रिझल्ट आपल्याला इकडेच दिसतोय की इंडियाच जिंकणार आहे आणि पार्टी पण मलाच द्यावी लागणार आहे. तर गाईज इंडिया आता जिंकले. एक बॉलमध्येच 50 पाहिजेत. आता बघूयात. एक बॉलमध्ये काय 50 तर होतच नाहीत. नामुमकिन. मी खुश आहे. पार्टी मला द्यावी लागते प्लस इंडिया जिंकते ना. हो हे पण बरोबर. वुमन्स पॉवर. स्टेडियम मध्ये फुल आता आवाज चाललाय. लास्ट बॉल. अशा प्रकारे इंडिया जिंकलेली आहे. फायनली. इंडिया विन. चलो पार्टी. चलो. चल तिकडून चल. अशा प्रकारे मॅच संपली आहे. आपली इंडिया जिंकली आहे नेहमीप्रमाणे. आणि माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. खूप चांगला होता. ॲक्च्युली मी TV वर पण कधी मॅच क्रिकेट वगैरे बघितलं नाही. पण फर्स्ट टाईमच मी आले आणि ते पण डायरेक्ट स्टेडियममध्ये. खूप छान वाटलं इकडे येऊन. आता झाली आहे मॅच. आम्ही खायला वगैरे जातो आहे. तर भेटूयात तिकडे जाऊन. क्राऊड खाली झालं.